गाईज आता आम्ही इथून निघालेलो आहोत म्हणजे पुढच्या प्रवासासाठी मदुराईला जाण्यासाठी. तर मग तिकडे बघूया, गेल्यावर तुम्हाला दाखवते. आज जर दर्शन झालं देवांचं आता आम्ही उतरलेलो आहोत आणि आम्ही कुठल्या तरी मंदिरात चाललेलो आहोत. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगते कुठलं मंदिर आहे ते. आम्हाला नाव नाही माहिती, थांबा तुम्हाला दाखवते. हे दिसते ना समोर, ते मंदिर आहे. आम्ही तिथे चाललेलो आहोत. सगळेजण फॅमिली तर गेली पुढे. आता त्यांच्याच ताई त्यांच्यासोबत मी आहे बघा. कसं कणे खायला घुसलेले आहे गाईच. दर्शन घ्यायचं पुढे. हे बघा सीमा काकूला पक्की भूक लागलेली आहे आणि काकूलाही बघा चणे घेतलेले. चणे शेंगदाणे देवळात चालल्यात चणे घेऊन खाऊ गाई. आणि हे बघा गाई हे मंदिर आहे. ते नाव काय काही मंदिराचं हे त्याचं नाव तुम्हाला मी नंतर सांगते कुठलं आहे ते. हे बघा असं आहे मंदिर. सगळे साऊथची देवळाची. चालत चालल्यात मंदिराकडे. गर्दी खूप दिसते. आता जाऊन तिथे बघूया कसं काय येते. बघा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि नंतर मग मंदिरात एंट्री करायची गाईस. बघूया तिकडे कॅमेरा अलाउड नसला तर. असं हे बघा हे लिहिलेलं आहे. हे टेम्पल आहे ते. हे बाई स्टोरी काहीतरी आहे. ओके
आणि हे आता आमची फॅमिली चालली, मी पण आता चालली त्यांच्यासोबत. काहीच अजून खूप पुढे आहे मंदिर. इकडचे मंदिर तर खूप लॉंग डिस्टन्सच आहे. इथे ना रात्री असेल ते बघ लाईट्स लावलेले आहेत. परिसर आजूबाजूचा कसं पहिल्याचं काम बोलतात. हे मंदिर एका दगडात, हे मंदिर आहे. बघा गाईज, आणि इथे बघा मोठावाला नंदी आहे गाईज. देवीतून दाखवली, तिकडे कॅमेरा नाही दाखवायला भेटला तर काय. रिव्हिल आहे का बघा, लावड आहे का. एवढी लाईन आहे गाईस, लाईन आहे. गाईस समोर देवळाचं नंदी. एकदम किती मोठा इतिहास आहे तिकडे लिहिलेला गाईस. निदेवें मादरगस्त्रगं बाधजमे गुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टं सुवर्णां हेममालिनीं विन्दे जम्बुरुदानः कला कला अशी दगडामध्ये एवढं कोराची. काढला मी जाताना. हा बघा, हा आता एक्झिट गेट आम्ही चाललेलो होतो.